हरिभक्तपरायण वर्षाताई महाराज सोळंके सवडकर सुपरहिट कीर्तनकार आहेत हा. रामायणाचार्य, भागवताचार्य, कथाकार. जुगलबंदी कीर्तन तुम्ही कधीच ऐकलं नसेल. सुखदेवानंद वारकरी शिक्षण संस्था नाव टाका, तुम्हाला जुगलबंदी कीर्तन, त्या कीर्तनातमधून प्रबोधन आणि मनोरंजन दोन्हीही मिळतील. संस्थेचं नाव टाकून पहा, आता जरी सर्च करून पाहिलं तरी जुगलबंदी कीर्तन येतील. चला, करून घेतलं मामाच्या लाडीला आणि हिनं संसाराचा बोऱ्याच वाजवला. चला, आपला वेळ राहिलेला आहे खाली 15 मिनिटं. काही बक्षीस आलेले आहेत. चला, 300 रुपये बक्षीस आलेलं आहे. शेवटचा मुलगा तुकाराम पोटे. तुकाराम पोटे या भाविक भक्ताकडून 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे विद्यार्थ्यासाठी. जोरदार टाळी वाजवा. आणि आता मामाची मुलगी करायची का नाही करायची पहा, कशी फजिती होते मामाची पोरगी केली की. करून घेतलं मामाच्या लाडीला आणि हिनं संसाराचा बोऱ्याच वाजविला. चला, अंजलीताई महाराज डांगे, हिमायतनगर. चला, त्याचं दुकान पण आहे परमेश्वर मंदिराच्या जवळ. सुपरहिट कीर्तनकार आहेत हा. अगदी यूट्यूबला पाहून घ्या. आणि झी टॉकीज फेमस आहेत आमच्या अंजलीताई महाराज डांगे. कीर्तनासाठी सुंदर गायन, रामायण भागवत कथाकार. आणि दुसरे आहेत गायनाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य वर्षाताई महाराज सोळंके हिंगोलीकर. टाळी. धन्यवाद. करून घेतलं या मामाच्या लाडीला, करून घेतलं या मामाच्या लाडीला, हिनं संसाराचा बोऱ्या वाजविला. करून घेतलं या मामाच्या लाडीला, संसाराचा बोऱ्याच वाजविला. करून घेतलं या मामाच्या लाडीला, संसाराचा बोऱ्याच वाजविला. करून घेतलं या मामाच्या लाडीला, संसाराचा बोऱ्याच वाजविला. करून घेतलं या मामाच्या लाडीला, करून घेतलं या मामाच्या लाडीला, संसाराचा बोऱ्याच वाजविला. 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 हिनं संसाराचा बोऱ्याच वाजविला. हिनं संसाराचा बोऱ्याच वाजविला. हिनं संसाराचा बोऱ्याच वाजविला. हिनं संसाराचा बोऱ्याच वाजविला.
घेतलंय मामाच्या लाडीला करून घेतलंय मामाच्या लाडीला संसाराचा बोऱ्याच वाजविला करून घेतलंय मामाच्या लाडीला संसाराचा बोरच वाजविला करून घेतलंय मामाच्या लाडीला संसाराचा बोरच वाजविला हित चुकतंय आणि हित चुकतंय आणि आता न गमल्यानं कसं जमतंय अहो सख्या मामाची गाबडी आहे सख्या मामानं घात केला काय सांगावं अहो गबरू लय हुशार गबरूचा शाळेमध्ये पहिला नंबर पण काय करावं सख्या मामानं घात केला सख्या मामाची गाबडी आहे सख्या मामानं घात केला काय सांगावं अहो मला हाय पगार आणि ही बघा कशी दिसते गवळ्याची वगार मगापासून झालं नसती गवळ्याची वगार म्हणतात मी काय एवढी वेगळी दिसते का हो अहो याचा बाप चालता माझ्या बापाकडं द्या की माझ्या पोराला पोरगी 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 नाहीतर माझं काही वय झालं होतं वय याचाच बाप आलता नाक घासत अहो आला रुकवत मांडवाच्या दारी हिच्या बापाने रुकवत दिला होता मला आला रुकवत मांडवाच्या दारी रुकवतात होता पलंगावर होती गादी केली आईस पैस आणि ही कशी दिसते गवळ्याची म्हैस अहो नाव तरी कसं घ्यावं तोंडाला पाणी सुटावं बघा काचाच्या ग्लासात लोण्याचा गोळा माझ्या नवऱ्याला पिक्चर धावते आंधळा मारते डोळा लिंबोनीच्या झाडाखाली हवा लागते थंडीगार बसले होते का कधी लिंबोनीच्या झाडाखाली हवा लागते थंडीगार आणि माझ्या वर्षाला पिक्चर दाखवतो पांडू हवालदार सोन्याची सुपली मोत्यानं गुपली माझ्या अमिताभ बच्चनच्या तोंडावर बांधा कुत्रीनं म्हटली अहो सख्या मामाची गाबडी आहे सख्या मामानं घात केला काय सांगा अहो गबरू लय हुशार शाळेमध्ये पहिल्या बेंचवर गबरूचा नंबर मामाला कसं कळालं काय माहित आला घरी आई वडील भोळे आई वडिलांना म्हणत होता बाई तुझी गरीबी आहे वाटते मग मुलाला ठेव की आमच्या इकडे हे डबडा आलं होतं ना लग्नाला मग ठेवा आमच्या इकडं आम्ही शिक्षण करतो आता बोलणं झालं त्यानंतर आई वडील भोळे आई बाप म्हणले चालते ठेवतो आई वडिलांनी ठेवलं तिथं मामा चित्त गेलं सुद्धा तरी सुद्धा गबरूचा पहिल्या बेंचवर नंबर आणि ह्या डबड्याचा माझ्या मागच्या बेंचवर नंबर ह्याला काय येत नव्हतं ढबून डोक्यात गुटरगू काहीच येत नव्हतं पहिल्या दिवशी वर्गावर सर आले आणि सरांनी सांगितलं सर्वजण उभं राहिले सर्वांनी गुड मॉर्निंग केलं सरांनी खाली बसवलं सरांनी सांगितलं मुलं आज लेखी परीक्षा नाही आज तोंडी परीक्षा आहे म्हणलं चालते सरांनी सांगितलं मी कोणत्याही मुलाला 2 प्रश्न विचारले त्याचे तुम्ही उत्तर द्यायचे म्हणलं चालते सरांनी पहिला प्रश्न विचारला मला सांगितलं उठ मुला मी तुला 2 प्रश्न विचारले त्याचं तू उत्तर द्यायचं मी मला सांगितलं हो सर पहिला प्रश्न केला म्हणजे सांग मनमोहन सिंगच्या अगोदर भारताचे पंतप्रधान कोण होते मी म्हणलं अटल बिहारी वाजपेयी ह्या डबड्याने घेतलं कॉफी करून हातावर लिहून हिला वाटलं आपल्याला गुरुजी काय प्रश्न विचारतील आणि आपण काय उत्तर द्यावं ह्या डबड्याने घेतलं हातावर लिहून नंतर सरांनी दुसरा प्रश्न विचारला म्हणजे सांग आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला मी सांगितलं 1942ला चळवळ सुरू झाली आणि 1947ला आपला भारत देश स्वतंत्र झाला ह्या डबड्याने घेतला हातावर लिहून सरांनी सांगितलं मुलापैकी मुलगा हुशार निघाला बस खाली आता मुलीपैकी बघू ह्या डबड्याची नजर या डबड्यावर नजर गेली सरांची सरांनी सांगितलं उठ मुली मी तुला 2 प्रश्न विचारले त्याचं तू उत्तर द्यायचं हिने सांगितलं हो सर सरांनी विचारलं म्हणे सांग तुझ्या बापाचं नाव काय हिने सांगितलं अटल बिहारी वाजपेयी कॉपी केली होती ना तशी लगेच विचारलं म्हणे सांग तुझा जन्म कधी झाला हिने सांगितलं 1942ला मायबापाने चळवळ सुरू केली आणि 1947ला माझा जन्म झाला करून घेतलं या मामाच्या लाडीला करून घेतलं या मामाच्या लाडीला संसाराचा बोरच वाजविला लाडीला संसाराचा बोरच वाजविला संसाराचा बोऱ्याच वाजविला संसाराचा बोऱ्याच वाजविला बोरच वाजविला संसाराचा बोरच वाजविला संसाराचा बोऱ्याच वाजविला
घेतले मामाच्या लाडीला हिला संसाराचा बरंच वाटला अहो एवढ्यावर नाही बघत डंकीन बाबा रंगीन र हाय जन्म जोगाची पापीन र अहो खायला बी कमी नाही किती खाती 8 भाकरी 12 पोळ्या धिरड खाती 16 पाणी पिऊन ढेकर देती मराठा माझा मोळा 8 भाकरी 12 पोळ्या 16 धिरड झाले किती झाले करा गणित किती झाले 36 म्हणून हिचन माझा 36चा आकडा आहे 63चा कधी होईच नाही गेलाय 36चा आकडा येऊन जाऊन भांडणं मग 8 भाकरी 12 पोळ्या धिरड खाती 16 पाणी पिऊन ढेकर देती मराठा माझा मोळा अहो टोपलं भात कधी म्हणते मराठा माझा मोळा आंध्रातला आहे आपल्या याच्यावर भागणार नाही आणव तरी किती सामान इतकं खाती की सांगू नका ना ऐकू नका म्हणून मामाची पोरगी कधीच करायची नाही करून घेतलं या मामाच्या लाडीला हिनं संसाराचा घेतलं या मामाच्या लाडीला घेतले मामाच्या